महाराज म्हणले ना, सख्य भक्तीची अधिष्ठात्री देवता आहे म्हणून. मारुती हा दास्य भक्तीचा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकडे लहानपणाची भूमिका घेतली. आता लहानपणाची भूमिका घेतली म्हणजे अज्ञान आलं नाही का. आता विषय पुढे तोच आहे. आता अज्ञान तुम्ही म्हटलं आणि ज्ञानेश्वरी सांगायला झाले, हा विरोधाभास नाही का? तुमच्या लक्षात आलं ना. एकीकडे म्हणायचं मी अज्ञान आहे आणि एकीकडे ज्ञानेश्वरी सांगायची. तेव्हा त्याने त्याचा जो परिहार दिलेला आहे तो फार अप्रतिम आहे. सांगतो आदिजन्म ओळख असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मला बोलायला यायला लागलं. ज्ञानेश्वरी सांगितली म्हणजे शब्दात सांगितली ना. मला बोलायला यायला लागलं. ते जे बोलणं होतं ते जंगल होतं. लहान मुलाला अहो नीट बोला, अमकं करा, विवेक भानगड का काही नाही. जंगल म्हणजे अविवेकी बोलणं. शंकराचार्यांनी बौद्धांच्या वरती टीका करताना दोन शब्द वाक्य वापरलेले आहेत, फ्रेजेस. एक असं आहे, एकाने विहीर खोदली, त्या विहिरीला बाजूला सगळी वाळू होती, दगड नाही वाळू. तर म्हणले जसजशी ती विहीर खोदावी तस तशी ती भिंत पडत जाते, ती वाळू पडत जाते. तसं तुमचं आर्ग्युमेंट आहे म्हणाल. आचार्यांचं कधीही वेडवाकडे बोलले नाही का. एवढा थोर पुरुष आणि बौद्धांचं चिंधाड्या उडवल्या म्हणा ना तुम्ही तत्वज्ञानाच्या दृष्टीनं, पण कधीही अपशब्द नाही बोलले. हे एक. आणि दुसरं म्हणाले, अरे तू काय बोलतोस, काय त्याला आहे का ताळतंत्र? तेव्हा संस्कृत शब्द असा आहे, मुखमस्ती इति वक्तव्यम. मुखमस्ती इति वक्तव्यम, तोंडावून बोलतोस झालं तू. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं, बोलायला यायला लागलं म्हणजे तोंड येऊन बोलतो. हे अज्ञान आहे होय ना. तर काय झालं, गुरुची कृपा. हो पण ज्ञानेश्वरी कशी सांगितली? तर म्हणाले, या जंगलामध्ये माझ्या गुरुने जी करामत केलेली आहे तर प्रत्येक झाड हे विवेक रूप बनलं. काय सुंदर कल्पना आहे. मला अतिशय आवडली. आता सांगतो तुम्हाला वाटेल काय बोलायचं वर्णन आहे. आपल्याकडे एकदा ते दादासाहेब धानूकर आले होते. तुम्हाला ऐकायला येते ना बरोबर? नाही, जरा तोंडापासून लांब आहे म्हणलं. मध्ये काय शिकेल कोणा ठेव म्हणून म्हटलं. ते आले होते. आले, बोलणं चालणं झालं इकडे तिकडे. मनुष्य फार चांगला. ते कॉलेजला मला वाटतं त्यांनीच शिकवलं. डहाणू कॉलेज आहे ना पुण्यात, त्यांनीच ते पैसे शिकवले. तेव्हा नामस्मरणाचा विषय निघाला तर समर्थांचा एक अभंग आहे, त्यातली पहिली ओळ मी त्यांना सांगितली. ती अशी आहे, अखंड नामस्मरण पाहिजे, वेळ वाया घालवता कामाचं नाही. शिंक जांभई खोकला एवढा वेळ वाया गेला. समर्थ सुद्धा अतिशयोक्ती करताय जणू काय. बरं का. तेव्हा ते काय म्हणाले, मला ते अपील झालं फार. ते जेव्हा निघाले माझ्यासारखे जरा लंगडत होते, ते तुमचा मुलगा बरोबर निघाला तेव्हा त्याला म्हणाले, आज मी एक सुंदर विचार घेऊन चाललोय. म्हणाले ना, हे विचाराचं सामर्थ्य आहे, विवेक विवेक म्हणून. आता तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजचं सांगतो. थोडं आधी मी माझं सांगतो. माझं विवेकाच्या दृष्टीने सांगतोय, माझं म्हणून नव्हे. अशी परिस्थिती अशी होती की मला BA ला शिक्षणाशिवाय गत्यंतर नव्हतं आणि वर यायला पाहिजे होतं, त्याशिवाय पुढे मार्गच नव्हता. तेव्हा तुमच्या घरामध्ये लहानपणापासून दासबोधाचं वाचन असेल, तेव्हा मी दासबोध वाचलेला होता. त्यातली एक ओळी माझ्या मनावर अशी परिणाम करून गेली, म्हणता जन्मभर उपयोगी पडली. ती अशी, उदंड कष्ट जी केले तेच भाग्य भोगून गेले, गेले ते उरले करंटे पुरुष. अरे काय जाऊ आहे विचारामध्ये. हा विचार, मग मी इकडे आलो तेव्हा 18 तास मी अभ्यास केला. पैसे नव्हते, पुस्तक कशी घ्यायची. तेव्हा राधाकृष्णनचं इंडियन फिलॉसॉफी 1400 पानाचं 2 व्हॉल्यूम आहेत, ते लिहून काढले मी.
उदंड कष्ट जी केले, मला फेलोशिप मिळाली BA झाल्यावर. बघा, म्हणून विचारांचं सामर्थ्य हे माझं जाऊ दे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अभिनव उद्यान विवेक तरुचे, विवेकाची झाड अभिनव विलक्षण म्हणले. भगवद्गीता ही अभिनव उद्यान आहे. आता त्याची गंमत सांगतो आपल्याला, कसा विवेक असतो तो. एक महाराजांचं वाक्य आहे, मला आठवलं. विवेक नाम हे माझं आयुष्याचं ध्येय असं समजून तसं वागावं म्हणाले. आता केवढा विचार आहे बघा. पण ज्ञानेश्वरीचं सांगतो, पदोपदी विवेक आहे. कसा? गमतीचही आहे त्यात. शेवटचा श्लोक काय भगवद्गीतेत? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. श्लोकाचा अर्थ साधा असा आहे, श्रीकृष्ण आणि अर्जुन जिथे आहेत तिथे हे सगळं आहे. यश आहे, अंक आहे, तमका, हे आहे, ते आहे. आता ऐका, ते विवेक त्याचं दाखवतो मी आपल्याला. चंद्र तेथे चंद्रिका, हे आहे तिथं ते आहे. आता हे जीवन जगतो तुम्ही, आम्ही कुठे ट्राय देत आपल्या. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. हे झालं बरोबर आहे. संत तेथे विवेक असणे की संत आहे आणि अविवेकी आहे, संतच नव्हे. एक समर्थांची ओळी आहे, सेवकाचे नाव राजा, बर का, आणि विवेकी तो राजा. अहो राजा भाऊ आपण म्हणतो ना, अरे आहे मूर्ख आहे त्याचं नाव राजा भाऊ आहे, तो काय राजा आहे का? तसं म्हणाले, खरा जर असेल तो विवेकी असला पाहिजे. विवेक हा राजा आहे, असं आहे बघा. तर ज्ञानेश्वर महाराजांनी बघा काय सुंदर विचार दिला. संत कोण? विवेकी आहे तो संत. याच्याही पुढची ओळी फार छान आहे. रावो तेथे कटक, राजा आहे तिथे सैन्य आहे. अरे नामधारी राजे सोडून द्या हो. आमच्या मला वाटतं ग्वालेरला सैन्य होतं, निजामाचं सैन्य होतं. त्याला पोस्ट आणि नाणी त्याची असत निजामाची. ग्वालेरा बगदाला होतं की नाही माहिती नाही, बाकी सैन्य कुठलं आलंय. पण राजा तेथे कटक, राहो तेथे कटक. पुढची जी चरण आहेत फार अप्रतिम आहे. सौजन्य तेथे सोयरीक. सौजन्य म्हणजे सुजनपणा. का आपण म्हणतो ना माणसं कशी काय आहेत. अहो अलीकडे सुशिक्षित बायका मुलींना सुद्धा सासरी त्रास देतात. ते वर्तमानपत्रात येतं, कुंडाण मोठा लहान म्हणून नाही, ते त्रास देतात ना, पण मारून सुद्धा टाकतात काय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज किती विवेक आहे. सौजन्य तेथे सोयरीक. पहा बुवा, सोयरी करायची असते तर सुजन पहा. हे असो काय, अग्नी तेथे दाहक सामर्थ्याची. अग्नी आहे तेथे दाह, मग पुढे दाह कृष्ण आहे तिथे काय. पण आता पहा विवेक आहे असं नाही की संत तेथे विवेक, सौजन्य तेथे काय सांगा. पण आणखी एक सांगतो की आपल्याला काय विवेक म्हणजे काय. सगळं जंगल विवेकानं भरून टाकलं असं आहे. आपण प्रापंचिक लोक. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकरता ज्ञानेश्वरी सांगितली, संन्याशाकरता नाही. आपण वैराग्य नाही, विवेक नाही आपल्याकडे. तर म्हणाले माझी जी ज्ञानेश्वरी आहे ती कशी सेवन करावी. त्यांनी ज्ञानेश्वरी त्यांनी भगवद्गीतेबद्दल म्हटलेलं आहे, नाही तेच. तर म्हणाले दृष्टांत देत आहे. आपुला ठावो न सांडिता, आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्र प्रगटता. हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. अर्थ असा आहे, साहित्यामध्ये आलिंगन दोन प्रकारची आहेत. एक साधं आलिंगन आणि एक संक्रांत आलिंगन. उदाहरण सांगतो आपल्याला लिटरेचर मध्ये, वाङ्मयामध्ये. तर साधा आलिंगन म्हणजे नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर समोरासमोर आहेत, एकमेकाला आलिंगन देत आहेत, हे साधं आलिंगन. पण तो अमेरिकेत आहे, लग्न ठरलंय, हा इथे, बायको इथे आहे, तिला ते पॅसेज मिळालं नाही, काय म्हणतात ते
पासपोर्ट मिळाला नाही किंवा लग्न झालं तरच मिळेल, तर ती जसं स्वप्नामध्ये कल्पनेमध्ये आलिंगन देते नवऱ्याला, त्याच्यात जसं सुख आहे तसं म्हणाले आपली जागा तर सोडली नाही तिने आणि नवऱ्याला आलिंगन दिलाय. तसं माझी जी ज्ञानेश्वरी आहे ही ज्ञानेश्वरी सूक्ष्माची आहे. भगवंताचं वर्णन आहे, अतींद्रियाचं वर्णन आहे. तुम्ही प्रपंचात आहात तर जसं ती बाई त्याला आलिंगन संक्रांत आलिंगन देते ओलांडून, तसं चंद्र कसं करतो आपला. कुमुदिनी जी असते, कमलिनी ही सूर्यकमल, कुमुदिनी हे चंद्रकमल. आकाश किती दूर, हा पृथ्वीवर, कमल पृथ्वीवर, पण चंद्र उगवला की त्याला आलिंगन देते, उमलते ना आलिंगन देते. तसा माझा ग्रंथ प्रपंचात राहून सेवन करा, नाही का. काय सांगू तुम्हाला, मी सुद्धा मोठे मोठे ग्रंथ वाचले किंवा तत्वज्ञानाचे. काय हे आहे पदोपदी, काय आश्चर्यच वाटतं. आणखी 2 ओळ्या सांगतो, मला राहवत नाही म्हणून सांगतो, किती वर्णन करावं. म्हणाले पूजा पूजा पूजा, देवाला पूजा आवडते. अरे पण कोणची पूजा आवडते. देव कसा आहे, परमात्मा आहे, व्यापून आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, हा ईश्वर कसा आहे, सर्वांना व्यापून आहे. सया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. त्याला फुलं व्हायची आहेत ना पूजेला, तर आपल्या कर्माची पाहिजे. पूजा केली होय अपारा तोषा लागली. तुम्ही पूजा करताना त्याला प्रसन्न करताना, तर हा जो सर्वात्मक ईश्वर आहे त्याला प्रसन्नता कशाने आहे. स्वकर्म कुसुम, तुम्हाला माहिती आहे वास घेतलेलं फुल आपण देवाला वाहत नाही. फळाची अपेक्षा करणं म्हणजे वास घेणं आहे. फळाची अपेक्षा न करताना त्याला वाहिलंय. काय विचार आहे मला. विवेक विवेक म्हणजे का. मला तुम्हाला खरं सांगतो, आम्ही सुद्धा शिकवलेलं आहे की हो, पण काय या पुरुषाची मेंदू असेल, राम जाणे बा कसं सुचत असेल या पोराला. आश्चर्यच आहे सगळं. आणखी एक सांगतो, मला आपलं राहत नाही, पण असं म्हणलंय की कर्म तर आपण करतो, पण मी 2 रविवारच्या मागे सांगितलं प्रत्येक जण कर्म करतोय. आतापर्यंत करीत आला, आता करताय, पुढे चाललंच आहे. काय कर्म कर्म कुठे गायब होतो पता नाही. या विश्वाच्या इतिहासामध्ये अगदी मोठ्या मोठ्या कर्तृत्ववान स्त्री पुरुषापासून अगदी ढ सामान्य माणसा कर्माच्या राशी चाललेल्या आहेत. तर हे कर्म नाहीस होऊन जातं, पता लागत नाही. पण हेतुपूर्वक ते नाहीस करावं, त्याला शून्यात दौडावं, हे खरं सत्पुरुषाचं काम आहे. म्हणजे कसं, कर्म तर मोठं करावं पण त्याची जाणीव नसावी. मी केलं हे नसावं, घडलं घडलं त्याने करून घेतलं हे आहे. म्हणून म्हणाले वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी. कवळी भडकली आग, अरे कुठे गेली पण, वाया जाय आकाशी. क्रिया जिरो दे तैशी शून्य माझी. झालं माझ्या हात कुणाच ठाऊ. हे फार महत्वाचं आहे बरं का. आपण इतके दिवस जगलो, झालं जगलं, आता शेवट आला, आता काय आहे ते गेलं, होऊन गेलं माझ्या हातनं सगळं. असं कर्म करावं माणसाने. झाला प्रपंच संपला, आता काय असं. बरं मला सांगायचं हेतू काय ते आता ज्ञानेश्वर महाराज शेवटी सांगताय. ते म्हणाले बरं का, मग म्हणितले जे स्वामी भलेने ममत्वे देखिले तुम्ही. स्वामी म्हणजे निवृत्तीनाथा, मला तुम्ही आपलेपणाने पाहिलं. म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, तर मला तुम्ही अतिशय ममत्वाने पाहिलं. म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवट झालो. त्या गंगेच्या संगमावर झाड आहे असं वटवृक्षाचं, ते फार भाग्यवान आहे, त्याचे लोक दर्शन घेतात. 24 तास संगम. तसं भगवंता तुझा मला 24 तास संगम, भगवंता नव्हे निवृत्तीनाथा 24 तास तुझा संगम घडला. किती गंमत आहे बघा. वडील भाऊ, गुरु आणि अत्यंत प्रेमाचा संबंध,
किती संगम सुरेख आहे. म्हणजे त्यांच्या गप्पा गोष्टी होत असतील तर काय मुंबईतल्या गुंडांच्या होत नसतील, भगवंताशिवाय गोष्टीच नाही. किती अहो, एखादा कलावंत असला, त्या कलावंताचा सहवास झाला ते इतकं प्रेम येतं, किती लक्षात राहतं आपल्या. अशा पुरुषाचा सहवास आणि प्रेम त्याला लाभलं ते ज्ञानेश्वर महाराज धन्य नव्हेत का? का नाही वाटणार त्यांना? प्रयागवट झालो, मग माझा ते आपले झाल्यात ओव्या. त्या ओव्याचा अर्थ असा आहे, दूध पाहिजे, मला दूध पाहिजे. ती आपली याची गोष्ट आहे उपमन्यूची. तर आईने सांगितलं जा शंकराकडे. तर शंकराने अरे वाटीभर दूध द्यायच्या ऐवजी समुद्रच दिला, क्षीरसागर घे म्हणलेले का तुला. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं, तसं माझ्याकडून ज्ञानेश्वरी घेऊन घेतली. त्या दुधाची वाटी म्हणजे क्षीर समुद्र दिला. तसं ध्रुवाचं दिला की ध्रुवाने मला देव पाहिजे म्हणून गेला जंगलात, तर ध्रुवपद देऊन टाकलं. बरं का, तैसी जे ब्रह्मविद्या राहो, उपमन्यूला क्षीरसागर दिला, ध्रुवाला ध्रुवपद दिलं. तसं ब्रह्मविद्या राहो, ब्रह्मविद्येचा राजा असलेली भगवद्गीता, काय पदवी दिली आहे. ब्रह्मविद्या आणखी कुठे पाहता. म्हणून संस्कृत एक श्लोक आहे, गीता सुगीता कर्तव्या किमन्य शास्त्र विस्तरही. कशाला शास्त्र पाहता, गीतेचा अभ्यास करा. आणि आपल्याकडे जुनं जाऊच द्या. अलीकडच्या काळामध्ये हे 3-4 पुरुष सगळे गीतेची पिल्ल आहेत. एक अरविंद घोष गीतेचं पिल्लू, लोकमान्य टिळक गीतेचं पिल्लू, हा आपले भावे विमो भावे गीतेचं पिल्लू. बरं, हे सगळे गीतेची पिल्ल आहेत. म्हणजे गीता वाचून तयार झाले असं. त्यांना दुसरा गुरु नाही, गीता म्हणजे गीता. म्हणजे दुसरं वाचायचं कारणच नाही. 700 श्लोकामध्ये एवढं भरलेलं आहे. म्हणाले सकळ शास्त्रांचा विसवता ठावो. सर्व शास्त्र जिथे विसावा घ्यायला येतात ते भगवद्गीता ओविये गावो ऐसे केले. ही भगवद्गीता ओवी रूपानं मला गाता येईल अशी कृपा त्यांनी केली. किती नम्रता आहे, अर्थ किती आहे त्यामध्ये. नाही, पुढे म्हणाले जे बोलण्याच्या राणी हिंडता. मग सुरुवात केली मी, बोलणं ते रानच आहे, त्यात हिंडता नाही की जे फळलिया अक्षराची वार्ता. काही बाब योग्य बोलतो आहे, समजून बोलतो आहे अशी वार्ता सुद्धा नाही. म्हणजे माझ्या बोलण्याला बोबडं सुद्धा बोलण्याची किंमत नाही. बोलतोय आपल्या काही, आपण म्हणतो ना 2-3 वर्षाचं पोर असलं म्हणजे बोलतो का हो आता काही नाही दादा बाबा करतो असं म्हणतो नाही का. तशी आपल्याकडे बालकाची भूमिका घेतली आहे. न लगे फळलिया अक्षराची वार्ता, परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची. माझी वाचा विवेकाची कल्पलता केली. म्हणजे तुम्हाला पाहिजे ती पाहिजे घ्या, पाहिजे ती घ्या. एक सहज पुन्हा आठवली 12व्या अध्यायाच्या आरंभी सगळी कृपा आहे तुझी. मागच्या रविवारी मी आपल्याला सांगितलं शेवटी कृतज्ञता. संतांचा एक गुण आहे कृतज्ञता. तुम्हाला सांगतो, ज्या घरामध्ये बाप आई आजोबा किंवा अशी जवळचा नातेवाईक आपल्याला विचार देऊन जातात, आपल्याला काय सांगावं आपल्याला. या दिनकररावची आई म्हणायची भाऊसाहेबांच्या बद्दल, आमचे मामंजी म्हणजे सूर्यासारखे म्हणायची. अहो ती बाई म्हणायची बघा, ती सूर असं किंवा सूर्यासारखे. कारण महाराजांची निष्ठा, महाराजांचं कर्तृत्व, महाराजांचं ते प्रेम सगळे जिवंत होतं त्यांच्या ठिकाणी. त्या सुनेवर परिणाम झालाच असला पाहिजे नाही का. काय असतं बघा, भाग्याचीच गोष्ट असते. अहो चांगला मित्र भेटणं भाग्याची गोष्ट आहे, बाकी सोडून. अलीकडे मी असं म्हणतो की चांगला प्रोफेसर भेटणं, चांगला मास्तर भेटणं ही सुद्धा अतिशय भाग्याची गोष्ट आहे. बरं, नाहीतर मला विलायती सोन्याचं घड्याळ दे, पास करतो तुला, असे लोक भेटतात. पेपर मध्ये होतं, माझ्या पदरचं काही नाही. नाही का. काय माणसाचं स्टेचरच कमी झालं. स्टेचर म्हणजे काय माणूस आहे नाही असं काही झालं. असं जाऊ द्या प्रोसिड करिअर. तेव्हा ती माझी वाणी विवेकाची कल्पलता केली. आपल्याला किती सत्पुरुषाची किंमत कळत नाही. तो जो बोलतो ना ती भगवंताची वाणी असते. ते त्याला ते व्याकरणाचे नियम लावू नका.
एकदा गोंधळास निरूपण झालं, तिथे कुर्तुकोटी होते, ते त्यांना महाभागवत महाराजांनी पदवी दिली. संस्कृत भागवत म्हणजे हातखंडा त्यांचा हो, आणि ते कठीणच आहे संस्कृत त्याचं. तेव्हा झाली का पोथी म्हणे, हो म्हणजे. तर महाराज बसल्यावर म्हणाले, तुमची षष्टी पंचमी मला काही कळत नाही, त्यामध्ये मी सांगतो असा भावार्थ निघतो का बघा. ते कुर्तुकोटी मला म्हणाले, त्यावेळेला एवढं कळलं नाही. अहो भागवत ज्याने रचलं त्याच्या तोंडून जे यायचं ते यांच्या तोंडून येत आहे, हे काही मराठीत येते एवढंच, हे मला कळलं नाही म्हणा. काय सांगा, कसं अज्ञान असं, त्यांच्या वाणीला आपण महत्वच देत नाही. काय सांगा, असो आपण आहोत खरे असे, त्याला इलाज नाही. पण ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुचा, तेव्हा त्या कृपेच सांगतो. कृतज्ञता कृतज्ञता, काय तू माझ्यावर उपकार केलेस. तुम्हाला एक सांगून ठेवतो, ज्याचा मी अभ्यास करतोय की आपल्या प्रपंचात कमी आहेच काय, ते प्रकृतीचा आहे, पैशाचा आहे, मुलाबाळांचा आहे, घरदाराचं आहे. अहो कटकट आहेच. काय ते म्हणजे मुलाला नोकरी लागत नाही, मुलीचं लग्न होत नाही, पैसा कमी, हजार भानगडी. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला परमार्थ शिकवण्याचा हेतू असतो. त्याचा हेतू तुम्ही प्रपंच करावा नाही, कारण तो यांनी चाललेला आहे, प्रारब्धानं चाललेला आहे, तो तसाच चालायचा, तो विषय आहेच आज पुढे. मग असं जर आहे तर मला जो प्रसंग येईल चांगला वाईट, त्यामध्ये मी शिकलो पाहिजे. हे वर्कशॉप आहे, तिथे नवीन वस्तू तयार होणार नाही, पण जुन्या रिपेरी करायची एवढी युक्ती झाली. म्हणजे मग समजा तुमचं मूल आहे, अपंग आहे, त्याला काय करणार, सारखं मनात येईल मेल्यावरती काय व्हायचं या पोराचं, याला कोण सांभाळणार, व्यवहारदृष्ट्या काय त्याची व्यवस्था करायची ती करा, पण परमार्थाच्या आड येऊ, त्याला हा उपाय आहे. बरं की नाही, हे मला शिकवण्याकरता आहे हा अभ्यास, आणि तो फार सूक्ष्म अभ्यास आहे. त्याला बाहेर दाखवता येणार नाही. बरोबर आहे, मनावर जे त्याचं दडपण असतं ते गेलं पाहिजे, ते दाबून ठेवू नये, त्याला विवेक लावला पाहिजे. बरं, सांगण्याचा हेतू माझा असा की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विवेकाची कल्पलता केली ती अशी. मग काय झालं म्हणले, त्यांनी माझ्यावर काय कृपा केली ती मी सांगतो बरं का. ती कृपा काय केली म्हणून सांगतो. देहबुद्धी होती एक सरी, मी अत्यंत मीपणाने वागत होतो. देहबुद्धी म्हणजे मी देहच आहे बुद्धी, त्याच्या उलट आत्मबुद्धी, मी आत्माच आहे. देहबुद्धी देह, आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, समर्थांचा आहे ना श्लोक आहे, मना श्लोक. तेव्हा देहबुद्धी होती एक सरी, मजबूत अशी देहबुद्धी होती. ते आनंद भांडारा केली ओवरी, सांगतो आता आपल्याला. मग गीतार्थ क्षीर सागरी जय जलशयन जाहले. दृष्टांत असा घेतलाय, परमात्माने योग निद्रा घेतली. समाधी आहे योग निद्रा, हुकमी समाधी आहे त्याला म्हणून योग निद्रा. अहो तुमची आमची निद्रा आहे की हो, ती काही योग होत नाही, हुकमी पाहिजे. एक तुम्हाला युक्ती सांगून ठेवू का. तुम्ही असा प्रयत्न केला, रात्री 10 तास झोप झाली आहे आणि पुन्हा निजून दाखवा, झोप पाहिजे, लवाडी नाही उपयोगाची. हो, आम्ही हॉस्टेलमध्ये असताना आमच्याकडे एक विद्यार्थी होता, तिथे निजण्याची स्पर्धा लागली, कोण जास्त निजतो. तुम्हाला खरं वाटेल 18 तास निजला लेखाचा. हो काय व, आणि घोरतो हा लवाडी नाही, त्याला चिमटिम टिकून पाहिजे ना, काही आराम होता, घोरला लेखाचा. काय चमत्कार आहे कोणाला हे नव्हे. पण योग निद्रा म्हणजे मला आता झोप घ्यायची, झोप आली पाहिजे. अरे जरा अभ्यास तर करून बघा. मला 2 माणसं अशी इतिहासातली माहिती आहे, एक लोकमान्य टिळक आणि नेपोलियन. नेपोलियनच्या वेळेला काय मोटार बिटारी नव्हत्या, तेव्हा तो असा जायचा बग्गी मधून. बग्गी म्हणजे मोठी बग्गी अशी. आपले राधाकृष्णन राष्ट्रपती असताना जेव्हा लंडनला गेले तेव्हा ते राणीचे हे होते पाहुणे, तर ते असे बग्गीतून गेले मग स्टेशनावरून पॅलेसमध्ये. बरं का. तर तेव्हा असं बसायचा नेपोलियन, आणि फाईल्स असायची, काम करायचा, मेणबत्त्या 2, आणि त्या आपल्या सेक्रेटरीला म्हणायचा आता मी 20 मिनिटं निसतो बरं का, आणि टाकायचा निघला एकदम हे. आणि लोकमान्यांचं ते तर पाहिलेलं उदाहरण आहे. म्हणजे माझे एक मित्र, माझे वर्गमित्र होते सबनीस म्हणून, त्यांचे वडील पोलीस ऑफिसर होते, आणि ते लोकमान्यांना पोचवायला गेले होते साबरमतीपर्यंत, आनंदपर्यंत. साबरमती तुरुंगात ठेवले होते एक दिवस, पण आनंदपर्यंत, आनंद स्टेशन आहे तेव्हा, ग्रँड ट्रंक स्टेशन, तेव्हा कुलाबा स्टेशन होतं.
याचं लोकलचं. त्यांच्याकरता एक स्पेशल गाडी होती, थर्ड क्लासचा एक डबा होता. 6 वर्ष शिक्षा झालेली, 9 वाजता शिक्षा सांगितली जस्टिस चंदावरकरांनी. ब्रिटिशांची लबाडी बघा, तुमचाच वंश नेमला शिक्षा द्यायला. हा, आणि खाली गाडी तयार होती. गाडीत 2 युरोपियन ऑफिसर, कारण हा कैदी इथला महाराष्ट्रातला मुंबईचा, तो गुजरातमध्ये द्यायचा. तर ते काय ज्युरिस्डिक्शन वगैरे काय त्याला भला असतं त्यांचं, एक्स्ट्रॅडिशन म्हणतात. तेव्हा ग्रँड रोड आल्यावर त्यांनी विचारलं, सबमिस होते ते युरोपियन लोक, बॉईज व्हॉट्स द टाइम म्हणाले. मुलांनो किती वाजले? 9 वाजले. आता माझी निघायची वेळ झाली म्हणून उपरणं होतं ते हंतरलं आणि आडवे झाले. तर पुढचं एक बॉम्बे सेंट्रल स्टेशन, ते बेला स्टेशन होतं, तिथे गेल्यावर घोरायला लागले. आपलं काय होईल? 6 वर्ष शिक्षा झालेली, हा खरा गीतेचा पुत्र बघ. तुम्हाला जरा काही झालं की रात्रभर खोकतो, शिंकतो, मला झोप नाही, दुसऱ्याला ताप, आपल्याला ताप. काय माणसं आपण हे शिकलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचतो का आपण? थोडं तरी शिकलं पाहिजे. नाही तर काय मला सांगा, त्याने सांगून गेले खरे, त्यांची स्थिती सोडून द्यावं. आता मला खायला काय मिळेल, भीक मागून आणायचं, ती सुद्धा परवा नाही. बसले की काय भाषा, काय नाही, काय असेल इतकं नाही. पण आपल्याला कमी जास्त झालं ना, व्यवहाराचा उपाय करावा, शांत पाहिजे. बरं, लोकांना वाटलं पाहिजे हा काय बेड्याचं राहील नाही, कसं दुःख करीत नाही आमच्या बेबी. नाही, खरं हे मनाचं आहे, हे बाहेरचं नाही आहे, मनाचं हे पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पदोपदी अनुभव सांगतायत जरूर का. म्हणून ते काय म्हणाले, भगवंतानी विश्व निर्माण केल्यावर क्षीरसागरामध्ये जशी योगनिद्रा घेतली, समाधी येऊन तशी म्हणाले या गीता वाचल्यानंतर योग समाधी लागली पाहिजे. तर माझी तशी लागली असं म्हणतात. होती देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली ओवरी. ओवरी म्हणजे खोली. ते काय आहे, पूर्वीची जी घराची रचना असे ना, त्यामध्ये बाहेरचा दिवाणखाना, मग पलीकडे कोठी, त्याच्यामध्ये एक खोली असे. ती जरा अंधारी असायची पण थंड असायची, त्याला ओवरी ओवरी म्हणतात. तर आनंद भांडाराची ओवी केली. देहबुद्धी होती ती जाऊन मी आनंद स्वरूप झालो. मग जशी योगनिद्रा लागली भगवंताची, तशी माझी प्रपंचात योगनिद्रा लागली. मग म्हणाले ऐसे एक एक देवाचे करणे. ओवी सांगतोय, असं माझ्या गुरुचं करणं आहे. ते अपार बोलो केली उणे, किती बोललो तरी कमीच राहणार. तरी अनुवादलो धीटपणे उपसाही जोडी. धीटपणे मी एवढं वर्णन केलं, मला क्षमा करा. आता या कृपेची सांगतात. आपल्याला कृपेची जाणीव नाही. आपण खरं किती चांगल्या परिस्थितीत आलो आहोत. जगाचं पाहिलं तर काय होतो, कुठे होतो, कसे होतो, कसे चांगल्या परिस्थितीत आलो, कसे आईबाप मिळाले, कसे माणसं मिळाली, नोकरी चाकरी कशी, काय काय कल्पनेच्या बाहेर आपल्याला मिळतंय आज. नाही तर म्हणाले कृपेचं वर्णन. बरं का, हे सांगण्याची कृपा आहे. उदारे अतिप्रसिद्ध, जय जय वो उदारे अतिप्रसिद्ध, अनवरत आनंदे वर्षती. अगं कृपा, मी तुलाच नमस्कार करते. का कृपेला नमस्कार? कारण कृतज्ञता, माझ्या कल्पनेच्या बाहेर तू दिलंस मला, ही तुझी कृपा. काय माझी लायकी आहे का काही, का मी त्यांना आवडतो तसं वागतोय, हे तुम्ही ध्यानात ठेवा. जे शक्य आहे ते सुद्धा आपण करीत नाही हो, नाही का. भगवंताच्या बाबतीमध्ये त्याला जसं वागावं, त्याला सगळं कळतं आपल्याला, पण तसं कुठे आपण करतो मला सांगा. तर म्हणाले ही कृपा कशी आहे, अति उदार आहे. तिला कद्रूपणा माहिती नाही. उदारपणाचं लक्षण महाराज सांगायचे. आई खरी उदार, बाप नाही म्हणाले. तर म्हणाले बाप जसा तसा करेल, बाप रागावेल आपण, आई तसं नाही. आणि म्हणायचे आई